महाराष्ट्राच्या 5 दशकांच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस हा केवळ एक राजकीय घडामोड नसून तो एका युगांतराचा आणि सत्तेच्या संपूर्ण फेरबदलाचा साक्षीदार ठरला आहे. गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो सत्तेचा अभूतपूर्व खेळ सुरू होता, ज्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण आणि नैतिकतेचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात होते, त्या सर्व प्रश्नांना आज एक अत्यंत धाडसी आणि तितकेच धक्कादायक उत्तर मिळाले आहे. शिंदे गटाचे अत्यंत आक्रमक, खंबीर आणि सडेतोड भूमिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे वजनदार नेते, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज आपल्या पदाचा त्याग करत आणि सत्तेच्या सुखाला लाथ मारत थेट मातोश्री गाठली आहे. तानाजी सावंत हे एकटे आले नसून त्यांच्यासोबत शिंदे गटातील तब्बल 25 निष्ठावान आमदारांचा ताफा पाहून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे विस्फारले आहेत. या ऐतिहासिक पुनरागमनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अस्तित्व आता केवळ तांत्रिक मुद्द्यांवर उरले असून महाराष्ट्राच्या सत्तेचे सिंहासन अक्षरशः डळमळीत झाले आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या राजकीय वातावरणात कमालीची शांतता होती. मात्र ही शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची असावी याचा अंदाज कोणालाही नव्हता. तानाजी सावंत यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या समर्थक आमदारांशी अत्यंत गुप्तपणे संवाद साधला होता. कोणत्याही गुप्तचर यंत्रणेला किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना सुगावा लागू न देता त्यांनी हे 25 आमदार एकत्र केले आणि दुपारी अचानक मातोश्रीच्या दिशेने प्रस्थान केले. ज्यावेळी सावंतांचा ताफा कलानगरच्या नाक्यावर पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पोलीस दलाची आणि शिवसैनिकांची एकच धावपळ उडाली. मातोश्रीच्या अंगणात तानाजी सावंत आणि त्यांच्यासोबत असलेले हे 25 आमदार गाडीतून उतरताच तिथल्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारली. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी संपूर्ण वांद्रे परिसर दणाणून गेला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्वतः प्रवेशद्वारावर येऊन या सर्व वीरांचे स्वागत केले. उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी तानाजी सावंत यांच्या मनगटावर भगवे शिवबंधन बांधले तेव्हा तो क्षण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करणारा ठरला. तानाजी सावंत यांनी या पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील साचलेला सर्व संताप आणि पश्चाताप व्यक्त केला. ते अत्यंत भावूक होऊन म्हणाले की आम्ही ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो होतो त्यावेळी आमची काही तत्वे आणि काही तक्रारी होत्या. मात्र गेल्या 2 वर्षांतील अनुभव अत्यंत कटू होता. सत्तेत असूनही आम्हाला सतत दुय्यम वागणूक मिळत होती. विशेषतः सत्तेच्या हव्यासापोटी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेण्यात आले ते आम्हाला आणि आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना कधीच रुचले नव्हते. कॅबिनेटमध्ये बसताना आमची घुसमट होत होती. आम्हाला हे प्रकर्षाने जाणवले की शिवसेनेचा जो मूळ विचार आहे, जो बाळासाहेबांचा प्रखर हिंदुत्वाचा वारसा आहे, तो केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली सुरक्षित राहू शकतो. सत्तेसाठी आम्ही आमच्या आईशी म्हणजे शिवसेनेशी प्रतारणा केली, ही बोज आम्हाला सतत लागून होती. म्हणूनच आज आम्ही ठरवले की आता सत्तेपेक्षा स्वाभिमान मोठा आहे. आम्ही 25 आमदारांनी एकमताने निर्णय घेतला की पुन्हा एकदा साहेबांच्या चरणी जाऊन माफी मागायची आणि शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा अभिमानाने फडकवायचा. सावंतांच्या या भूमिकेला त्यांच्यासोबत आलेल्या 25 आमदारांनीही जोरदार पाठिंबा दिला. या आमदारांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, धाराशिव, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत ताकदवान नेत्यांचा समावेश आहे. हे तेच आमदार आहेत ज्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे यांनी आपली सत्ता स्थापन केली होती. आज या 25 आमदारांच्या जाण्यामुळे शिंदे गटाची ताकद केवळ नावापुरती उरली आहे. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर या मोठ्या फुटीमुळे शिंदे गटाचे विधिमंडळातील संख्याबळ कमालीचे घटले असून सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर या 25 आमदारांनी पत्र दिले की आमचा या सरकारला पाठिंबा नाही तर घटनात्मकदृष्ट्या हे सरकार कोसळणे अटळ आहे. हा केवळ राजकीय भूकंप नसून हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा रणनीतीला दिलेला सर्वात मोठा शह मानला जात आहे. या घटनेचे पडसाद आता गाव पातळीपासून ते दिल्लीपर्यंत उमटू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले होते. जनतेमध्ये गद्दार हा शब्द ज्या पद्धतीने रुजला होता त्याची धास्ती या 25 आमदारांना सतावत होती. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेला तोंड कसे द्यायचे हा मोठा प्रश्न या आमदारांसमोर होता. तानाजी सावंत यांनी या सर्व आमदारांचे नेतृत्व करत त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये आणले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद आता दसपटीने वाढली आहे. मातोश्री हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख पॉवर सेंटर बनले आहे. ज्यांनी उद्धव ठाकरेंना संपवण्याची भाषा केली होती त्यांना आजच्या या घटनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते तानाजी सावंत यांनी अत्यंत सावधपणे ही खेळी खेळली आहे.
सावंत हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर ते एक मोठे उद्योजक आणि रणनीतिकार आहेत. त्यांच्याकडे असलेली आर्थिक ताकद आणि कार्यकर्त्यांची फौज यामुळे ठाकरे गटाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठी मदत होणार आहे. विशेषतः सोलापूर आणि मराठवाड्यात, जिथे ठाकरे गट थोडा कमकुवत वाटत होता, तिथे आता सावंतांच्या प्रवेशामुळे भगवा वादळ निर्माण होणार आहे. शिंदे गटात आता उरलेल्या 10-15 आमदारांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून त्यांच्यातील अनेक जण आता मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही स्थिती अत्यंत बिकट आहे, कारण त्यांचे स्वतःचे मंत्रिमंडळातील सहकारी त्यांना सोडून गेले आहेत.